तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊ की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिट झालेले आहेत. आज आपण एक ट्रेड एक्झिट केलेला आहे जो की बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी आज डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिट झालेला आहे. ते बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज गॅप डाऊन होती. हा जो क्लोजिंग लेवल होता ह्याच्या खाली यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल इंडिशन होती, काही डायरेक्शन नव्हती की कोणत्या साईडला जाणार आणि जस्ट खाली याच्या पीडीएल होतं. तर इथे आपल्याला वेट करायचं होतं. जी ओपनिंग होती ती प्रॉपरली एका की लेवलवर होती. इथे एक रेंज आपल्याला फक्त पाहिजे होता, ज्या साईडनी पण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन निघणार त्या साईडने आपण एंट्री घेणार होतो. मी क्लिअरली तुम्हाला सांगितलेलं होतं की आज मोठा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण की कालची जी मोमेंटम होती आणि कालचे जे आपले सेंटिमेंट होते आणि जे पण आपण की लेवल काढून ठेवलेले होते त्या अकॉर्डिंग आपण आज डिसाईड केलेलं होतं की आपल्याला आज मोठी मोमेंटम कॅप्चर करायची आहे आणि ते आपण प्रॉपरली केलेली पण आहे. आपला जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे ह्या कॅन्डलमध्ये. इथे प्रॉपरली 3 कॅन्डलचं एक रेंज क्रिएट झाली. रेंज क्रिएट झाल्यानंतर ही कॅन्डल जर तुम्ही बघाल तर प्रॉपरली यांनी या कॅन्डलचा लो ब्रेक केला आणि इथनं रिव्हर्स झालेला आहे आणि प्रॉपरली ब्रेकआउट देऊन एक स्ट्रॉंग क्लोजिंग दिली आणि जी कॅन्डल होती ती पण इंगल्फिंग होती. तर तशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो मेसेल लावलेला. ह्याच्यामध्ये माझं जे टार्गेट होतं मी सरळ पीडीएस लेवल ठेवलेलं होतं, कारण एक्झॅक्टली पीडीएस लेवलवर हा जो सेलर आहे हा ऍक्टिव्ह होता. इथनं रिव्हर्सल आलेलं होतं, तर ह्यांनाच टार्गेट करण्यासाठी मार्केट जाणार होतं. त्या अकॉर्डिंग मी ते टार्गेट ठेवलेलं होतं. एंट्री घेतल्यानंतर लगेचच जे टार्गेट आहे ऑलमोस्ट 90% टार्गेट डन झालेलं होतं. बट याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंगचा चान्स नाही मिळाला. तर आपण ट्रेड जो आहे तो आपण होल्ड करून ठेवलेला होता. तरी मी जे पोझिशन आहे ते सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी जो एसएल इथे लावला होता तो ट्रेल करून मी ह्याच्या खाली लावला, कारण की जर मार्केट याच्या खाली आलं असतं आणि या रेंजमध्ये पुश झालं असतं तर मग या रेंजमध्ये व्होल्टिलिटी क्रिएट झाली असती आणि एका रेंजमध्ये राहिला असता. त्यानंतर डिसाईड झालं असतं की कोणत्या साईडनी जाणार ते. तर त्या अकॉर्डिंग मी सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी जो एसएल इथे लावला होता तो ट्रेल करून मी ह्याच्या खाली लावला. त्यानंतर मार्केट एक स्विंग क्रिएट केलं, प्रॉपरली रिजेक्शन घेतलं, एक फ्रॅक्टल पण आलेलं होतं. इथनं रिव्हर्स झालेला आहे. पुन्हा जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू केलेला आहे ह्या कॅन्डलमध्ये. ही कॅन्डल डॉमिनेट कॅन्डल होती, मदर कॅन्डल होती. ह्या कॅन्डलने प्रॉपरली ब्रेकआउट दाखवलं. जो पीडीएच आहे त्याला पण क्रॉस केलं आणि जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण स्ट्रॉंग पीडीएचच्या वर दिलेली आहे. तर यानंतर तर क्लिअर झालेलं होतं की यानंतर एक चांगली मुवमेंटम येऊ शकते, जे की बँक निफ्टीने कंटिन्यू केलेली पण आहे. तर ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग आपल्याला प्रॉपरली जो ट्रेलिंग आहे तो इथे करायला मिळाला. जो एसएल आपण इथे ट्रेल केलेला होता अजून तो ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. इथनं पुन्हा मार्केटने मोमेंटम दाखवलं, रिजेक्शन घेतलं, खाली आला. तर इथे आपल्याला बुक करायचं नव्हतं, कारण की मोमेंटम वरच्या साईडने जाणार हे क्लिअरली दिसत होतं. जोपर्यंत पीडीएचच्या आतमध्ये नाही येणार तोपर्यंत जो ट्रेंड आहे तो न्यूट्रल होणार होता. त्या अकॉर्डिंग तरी आपण सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी याच्या खाली ट्रेलिंग करून ठेवलेली होती. इथे प्रॉपरली पुन्हा एक स्विंग क्रिएट झाला, एक रेंज क्रिएट झाली. जे ट्रेंड आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. तर अजून आपण ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. ट्रेल केल्यानंतर मोमेंटम झाली, पुन्हा खाली आला, एक फ्रॅक्टल क्रिएट केला, पुन्हा वर गेलेला आहे, पुन्हा खाली आला, पुन्हा फ्रॅक्टल क्रिएट केला. जसे जसे फ्रॅक्टल क्रिएट होत होते त्या अकॉर्डिंग आपण ट्रेल करत होतो. आपला जो ट्रेलिंग आहे तो एक्झॅक्टली या लेवलवर बुक झालेला आहे. इथे आपण जेव्हा ट्रेल केलेलं होतं इथे मार्केट थोडंसं डाऊनसाईडला आलं, एक स्पाईक लागला. जस्ट आपला स्पाईक लागला, आपला जो ट्रेलिंग आहे तो बुक झाला आणि इथनं मार्केट पुन्हा रिव्हर्स होऊन जो ट्रेंड आहे ते आता कंटिन्यू करत आहे. बट एका पॉईंटने एक्झॅक्टली आपण जो एसएल लावलेला होता 173 वर तो बुक झाला आणि तिथनं रिव्हर्स झालेला आहे. तर मी हे तुम्हाला प्रॉपरली लाईव्ह स्ट्रीममध्ये एक्सप्लेन केलं. बट आपला ट्रेलिंग बुक झाला आणि आपण आता लाईव्ह स्ट्रीम क्लोज केलेली आहे. तर जे पण कन्सेप्ट आपण आज केले ते तुम्हाला प्रॉपरली समजलेले असतील. कशाप्रकारे माझी आज सायकोलॉजी होती ते पण तुम्हाला समजलेली असेल. तर आजचा जो सेटअप होता तो एक्झॅक्टली आपण एक्झिक्यूट केलेला आहे या लेवलवर. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला ट्रेल केलं, प्रॉपरली फॅक्टर टू फॅक्टर ट्रेल केलेला आहे. आणि एक्झॅक्टला जो आपला फायनल ट्रेलिंग होता तो या फॅक्टरच्या खाली होता, जो की आपला इथे बुक झालेला आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीचं क्लिअर झालेलं असेल की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला, कशाप्रकारे आपण त्याला कॅरी केलं आणि प्रॉपर लेवलवर कशाप्रकारे आपण त्याला बुक केलेलं आहे. तर हे होतं बँक निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. निफ्टीची पण ओपनिंग स्लाइटली गॅपडाऊन होती. हा जो झोन होता याच्या खाली आणि ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल स्ट्रॉंगली बिरिश होती. मला वाटलं याच्या खाली स्पेस आहे तर हा जो स्पेस आहे हा पूर्ण करू शकतो. बट यांनी तसं न करता इथे चांगलीच व्होल्टिलिटी क्रिएट केली. डे हाय ब्रेक केला, पुन्हा डाऊन साईडला आला, डे लो ब्रेक केला. तर याच्यामध्ये क्लिअरिटी नव्हती. डायरेक्टली मी सांगितलं होतं की आज निफ्टीला अवॉइड करा, कारण की मोठे लेवल जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत मोठी मुवमेंटम येणार नाही आणि याचे जे हर्डल होते ते खूप जवळ होते. यानंतर हा कंटिन्यू जायला पाहिजे होता आणि डायरेक्टली हे जे सेलर आहे यांना टार्गेट करायला पाहिजे होता, म्हणजे की जे टार्गेट होतं ते पीडीएच होतं. तर ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये आपण याच्यामध्ये पण एंटर केलं असतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्या खाली हा आला नाही पाहिजे. इथनंच जर हा रिव्हर्स झाला तर आपण याच्यामध्ये ट्रेड एक्झिक्यूट करू, अदरवाईज याला अवॉइड करू. बट जसंच निफ्टीने लो ब्रेक केला तर मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं की याला अवॉइड करा. स्ट्रक्चर आपल्याला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे आपल्याला यामध्ये मिळणार नाही आहे. तर टोटली आपण आज निफ्टीला अवॉइड केलेला आहे, कारण की तुम्ही बघाल तर ही तर टोटली वोल्टाईल मुवमेंट होती, डायरेक्ट होती, खाली आला. जे रिट्रेसमेंट पण होत होते ते खूप मोठे होते. आपल्याला मॅक्स टू मॅक्स 40-45% रिट्रेसमेंट पाहिजे असतं. बट मोठं रिट्रेसमेंट असल्यामुळे आपण टोटली याला इग्नोर केलेला आहे.
हे जे बघाल हे पण मुवमेंट प्रॉपरली ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे नव्हती. त्यानंतर पुन्हा निफ्टी एका रेंजमध्ये गेलेला आहे. इथे डाऊनसाईड जाण्याचा प्रयत्न केला बट हे पण क्लिअरिटी नव्हती. क्लिअर मी सांगितलेलं होतं की कोणी इथे रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा नाही आहे. इथं मार्केट पुन्हा रिव्हर्स झालेलं आहे. ही रेंज आता इम्पॉर्टंट आहे. हे रेंज डिसाईड करणार की मार्केट कुठे क्लोजिंग देणार ते. सध्या तरी या रेंजमध्ये सुरू आहे. तर टोटली साईडवेज टू वोल्टेल होतं. जे मोमेंटम होते, जे फ्लक्च्युएशन होते ते खूप मोठे होते. त्या अकॉर्डिंग आज आपण निफ्टीला टोटली अवॉइड केलेला आहे. जर प्रॉपरली आपल्या सेटअप अकॉर्डिंग, आपल्या रूल अकॉर्डिंग, आपल्या सायकोलॉजी अकॉर्डिंग जर आज मार्केट असतं तर आपण प्रॉपरली आज निफ्टीला ट्रेड केलं असतं. बट त्या प्रकारची मुवमेंट आज निफ्टीमध्ये नाही आहे. म्हणून टोटली आज आपण निफ्टीला इग्नोर करत आहे. एकच ट्रेड घेतला जो की आपण बँक निफ्टीमध्ये घेतला आणि आपण त्यावरच आज क्लोज करत आहे. तर इथे तुम्हाला दोन इंडायसेस क्लिअर झालेले असतील की कशा प्रकारे आज मोमेंटम केलेली आहे. आता बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा ट्रेड जो आपण एक्झिट केलेला आहे तो केलेला आहे 9:35 तिथे मी बँक निफ्टीचा 46,700चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 389 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1:15 46,700चा पी तो झालेला आहे 173 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग आज एकच ट्रेड होता जो की आपण बँक निफ्टीमध्ये एक्झिट केलेला आहे. प्रॉपरली आपल्या सायकोलॉजी सोबत मॅच होता. एक्झॅक्टली आपण जशा प्रकारे विचार केलेला होता त्या अकॉर्डिंग आज मार्केटने रिॲक्ट केलेला आहे आणि प्रॉपरली आपलं जे टार्गेट होतं ते डन करून दिलेलं आहे. आणि काय आपली सायकोलॉजी होती ते मी तर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तिथे तुम्हाला समजलेलं असेल प्रॉपरली की आपण का बरं आज बँक निफ्टीला एक्झिट केलेला आहे. होप करतो आजच्या पण स्ट्रीमचा तुम्हाला फायदा झालेला असेल, चांगली लर्निंग तुमची झालेली असेल. आणि अजून पण कोणाला ज्यांना आमच्यासोबत लाईव्हमध्ये लर्निंग करायची असेल, आमची लाईव्ह स्ट्रीम जॉईन करायची असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता आणि तुमची लाईव्ह लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे हे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या ट्रेडचं पण अपडेट तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.